यायचंय तुझ्या संग। ए दिनेश तुझी बॅग घे तिकडे। ए चल मी नाही घेत, दुसरीकडे बघ। ए माधुरी ताई सरक तिकडे, मला बसू दे। मी नसते सरकत। ए मम्मी आता कुठे बसू? ए भोपळ्या, तुझ्यासाठी ना मोठा डब्बा लावा लागन गाडीला मागणं। कशाला चेष्टा करताय रे त्याची? त्याला बसू दे की नीट। सरक तिकडे। अय गरिबांची हिरोईन, नीट बस की, मगचपासून पाय लागते। अयो लाजायलास की काय? पहिल्यांदा कोण्या पोरी जवळ बसलायस वाटतं। गर्लफ्रेंड आहे ना तुला? अय काय असतंय? म्हणूनच तुला कोणी गर्लफ्रेंड नाहीये। पिंट्या बस तू। बसले का रे समजे जण? गणपती बाप्पा मोरया। बोल बजरंग बली की जय। चला पलटेन, बाय बाय। जाऊ दे सावकाश हा। एकापेक्षा एक नग भरून ठेवलेत दाद्यान वहिनीनं। जा पटकन पंचर काढ, लवकर निघायचंय। मारी चादी घे। हॅलो बोल की। नाही रिकामाच आहे की मी। अरे रिकामा म्हणजे काय झाले माहितीये काय? विरोधाने प्राजक्ता वहिनी MH9 पैलवानांची टीम घेऊन गेले हिंडायला। हा म्हणजे त्यांच्यात एक कशी घट्ट मैत्री व्हावी, चांगलं बॉन्ड व्हावं म्हणून होय होय सहलीचं आयोजन घातली त्यांनी। ते बँगलोर रोडला धाब्यावर गेले तिकडे। नाही मी पण जाणार आहे की, तो रिकामाच आहे, चक्कर लागतो। बर बर हा चहा रे। अरे चहा काही लस्सी दिलीस का काय एवढी गार? पी तूच। काका साहेब ही सहलीची काय भानगड हो? लाव तिला फोन। हो हॅलो बोला अंकल साहेब। मंडळी काय सहलीला गेलीत म्हणे आज? काय माहिती, पण गुड मॉर्निंगला आज तालीम काही झाली नाही। कुठंतरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सला गेलेत वाटतं। कुठे गेलीत नक्की? गॉड नॉलेज, दॅट आय नो नॉलेज अंकल साहेब। पण त्यांच्यात एवढी भारी भांडणं झालीत की नाही, यात त्यांचं काही बी व्हायचं नाही। होता बी कामा नाही। हो अंकल साहेब होणारच नाही, टेलिंग यू। मम्मा आय लव्ह यू। पिल्या असली भारी भांडणं लावलीस की नाही त्यांच्यात, एक नंबर बघ। पिल्या अगं तो तर माझा एक्सपोर्ट आहे, कारण नाव आहे माझं बंडा, घालते सगळ्यांना गांडा। आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स करून रिटर्न तिकीट घरला येऊ दे, मग बघ कसं फायर मध्ये आईल टाकते ते। असं काय भांडण लावून दिलंय तुम्ही त्यांच्यात? कशाला करताय ही असली नसती थेर? घरात काहीतरी चांगलं चाललंय ते बघवतच नाही का तुम्हाला? ए पार्टी बदलू, तू नको याच्यात नाक खूपसू, अंडरस्टँड? अजिबात मध्ये पडू नकस, मी कळलं? असं कसं पडू नको? विरू भाऊजी आणि प्राजक्ता मामांजीचं सपान पुरं करायला जीवाचं रान करायले, आणि तुम्ही त्याच्यात उगाच खोडा घालायलात। नाही, हे समजून आता आईंनाच सांगायला पाहिजे। मीने डोंट, मीने थांब, पिल्या पिल्या हाऊ नाउ व्हॉट? इकडे कुठं आलोय आपण पिकनिकला? पिकनिकला जाण्या अगोदर तुम्हाला काहीतरी दावायचंय। काय दाखवायचं होतं? मी पैलवान होण्याचं कारण माझ्या आयुष्याचा वस्तादांच्या अगोदरपासूनचा सगळ्यात मोठा आधार म्हणजे माझे पप्पा। हे तुमचे पप्पा आहेत? होय, मम्मी बी इकडच असती गाड्यावर, तायडीनं सुरू केलाय हा गाडा, आणि नाव काय आहे पाहिलं ना? प्राजक्ताची पैलवान मिसळ।
मला पैलवान बनवण्यासाठी पप्पांनी लय कष्ट उपासले. हे पिंट्यांनी बघितले. माझी मॅच बघायला गडबडीत येताना पप्पांचा अचानक ऍक्सिडेंट झाला. ते परत स्वतःच्या पायावर उभे राहतील का नाही हे बी सांगता येत नव्हतं. पण अशा अवस्थेत बी त्यांनी माझ्या कुस्तीला कायम आधार दिला. माझ्या सपनाला तडा नाही जाऊ दिला त्यांनी. आता फक्त कुस्तीच्या नावानं पैलवान मिसळ गाडा टाकला म्हणून ते हौशीनं सांभाळतात. आणि पलीकडे तो पुतळा दिसायलाय ना, ते माझे बाबा. त्यांनीच मला कुस्ती शिकवली, पैलवान बनवलं आणि आखाड्यात मला चीटिंग करून हरवण्यात आलं. जीवापाड दुखापत झाली आणि त्याच धक्क्यानं बाबा आम्हाला सोडून गेले. हे कुस्तीच्या अकॅडमीचं सपान त्यांचंच आहे. कुणाच्या आयुष्यात कटकटी नसते. आमच्या आहेत, तुमच्या बी आहेत. पण जेव्हा आपल्या डोळ्यामुळं काहीतरी ध्येय असते तेव्हा कंच्या बी संकटाशी लढायचं बळ मिळतंय आपल्याला. ते बळ आम्हाला कुस्तीनच दिलं. आणि त्याच कुस्तीची चुणूक आम्हाला तुमच्यात दिसली. म्हणूनच आम्ही तुम्हाला पैलवान बनवायसाठी तुमच्या मागे लागलो, जेणेकरून तुम्हाला योग्य तो मार्ग गावावा, तुमच्या आयुष्याला आकार यावा. मातीशी नाळ जोडलेला खेळ आहे आपला. ना हातात कुठलं साधन असतंय ना कुठलं शस्त्र. ती एक उठून लढायला आणि जिंकायला शिकवती. म्हणूनच पुढच्या प्रवासाला जाताना या बाप माणसांचं दर्शन घडवायचं होतं तुम्हाला. चला निघूया आता. काय झालं वस्तात? गाडी चालूच होईना झाली. बोनट उघडून बघावं लागेल. उठ बाळा. जराही लाज वाटली नाही तुम्हाला? विरू आणि प्राजक्ता मर मर मरतायत ह्यांचं सपान पुरं करायला, घराण्याचं नाव मोठं करायला, आणि तुम्ही सतत त्यात खोडा घालताय. मम्मा, मम्मा, why you doing this? Why? बाकीच्या मदर आपल्या डॉटरचा संसार वाचावा म्हणून हेल्पिंग करतात. यू तर माझा संसारच मोडायला निघालीस. शट डाऊन मम्मा, शट डाऊन आणि डोंट टॉक. माझ्या गुडलकचं नशीब चांगलं म्हणून एवढ्या देवीवानी सासूबाई लाभल्या मला. आपुलकीनं वागवणारी सगळी रिलेशनशिप्स आहेत माझी. पण यू प्रॉब्लेम क्रिएट करायलीस त्याच्यात. मम्मा, नाउ व्हॉट लुकिंग? नाही, आई काय बी नाही. मी आजवर तुम्हाला कवा बी काय बी बोलले नाही. पण आज मीच तुम्हाला सांगते, तुम्हीच काय तो हिचा ऍडवाइस करा. तुम्हीच मम्माला पनिशमेंट करा. हा, आता एकच शिक्षा तुम्हाला. सगळं सामान बांधायचं आणि निघायचं. या घरात तुम्हाला थारा नाही. आणि खबरदार जर या घरात परत पाऊल टाकलं तर. काय झालं वस्तात? काही खरं वाटत नाही. गाडीला धक्काच मारावा लागतोय आता. MH9 पैलवानांची टीम या गाडीला जोर लावावा लागतोय. काय आम्हीच धक्का मारायचा? त्याशिवाय गाडी कशी सुरू होणार? अहो पण आज आपण पिकनिकला आलोय ना व. आज तरी अंगू मेहनतीचं काम न ग. जरा मज्जा करू द्या की. हेच करायला आलोय आपण, पण आता गाडी बंद पडली, त्याला कोण काय करणार? एक मिनिट. ए हुप्प्या, तूच उतर आणि धक्का मार गाडीला. बघावत वा आपलं खा खा खात असते. जिरल तरी जरा ते. आणि तू दिन्या, तू वस्तादांना गाडी दुरुस्त करायला मदत कर. ओके? होय,
गाडीत काय मी एकटं बसलेलो? गपचूप हात भरलो, नाही तर मागणं चालत ये. नाहीतर काय बघावं तेव्हा नटापटा करत असते, नाहीतर मोबाईल बघत असते. ए भोपळ्या, मी तरी बसलेले असते, तू तर पार असा झोपलेला असतोय. ए मला भोपळा म्हणायचं नाही हा, सांगून ठेवतोय. नाहीतर एकाच बुक्कीत दात पाडून टाकेल. हो, हात लावून दाखव. नाही चापट्या मारून मारून सळो की पळो करून सोडलं ना दोघांना, तर नाव सांगणार नाही माधुरी. अय अय अय, माझी कळ कशाला काढतेस? उगाच मला मध्ये ओढायचं ना, सांगून ठेवतोय. अरे बाबा, अरे गप्पा सगळी. अरे ती गाडी बंद पडली आहे, ते सुरू करायचं बघा की अगोदर. भांडायला खुशाल. काका मी कशी धक्का मारू, माझ्याकडे नाही तेवढी पावर. आता ही तर तुमची नात लगेच आहे ना व. तुम्ही तर हिला कामालाच लावणार नाही, आम्हालाच सांगणार. पण मी आधीच सांगून ठेवत्या, मी काही काम करायची नाही. काय कामाला लावायचं असेल ना तर या दोघांना लावा, कळलं? आणि मी तर बिलकुलच हात लावणार नाही, पहिलेच सांगते. मी पण नाही उतरणार, हिलाच लावा कामाला. ए मी नसते करत काम, तूच कर. अरे जरा शांत व्हा की. इकडे परिस्थिती काय, तुमचं काय चाललंय? तूच कर ना काम, मला कशाला सांगते, तूच कर ना. मग आता गाडी थांबली तरी फोटो काढत होतीस ना? काढणार. तुला काय करायचंय? काय करायचं काय? मी आहे, माझा मेकअप मी करणार. मग मला काय सांगतेस? मला काय सांगतेस मग? वा रे वा, तुला नाही तर कोणाला सांगू, माझ्यात मी नसते करत असली काम. फोनवर फोटो काढला बरं. तोंडात एक सबूत काढला तर याद राखा. आता तुमच्यासाठी एवढं करतोय आम्ही, त्याची किंमत तर सोडा, साधी जाणीव बी नाही तुम्हाला. म्हणलं बाहेर जरा हिंडायला जावं, मज्जा करावं, पण नाही, इथं बी एकमेकांची उनी दुनी काढायच्यात तुम्हाला. काय ग माधुरी, तू त्या हुप्प्याचं खाणं कशाला काढतीस? तू पोचतीस का त्याला? अहो पण तोच मला तोंडात नाही का आवाज काढू नकास, नाहीतर बत्तीशी घशात घाली. स्वतःहून आलतीस ना कुस्ती शिकायला, आणि आता अशी वागतीस? सॉरी. नाही खरंच सॉरी, मी माफी मागते माझ्या मम्माच्या साईड बिझनेसनं. प्लीज सॉरी. नाही आय नॉलेज की माझ्या मम्माची मिस्टेक व्हेरी व्हेरी बिग आहे, पण तुम्ही एवढी बिग पनिशमेंट देऊ नका आई, प्लीज. मग याचं भान ठेवून वागायला नको होतं का यांनी? या घरात आम्ही यांना जागा दिली, आसरा दिला, मान दिला. कुठं काय इकडे तिकडे झालं तरी सांभाळून घेतलं यांना. त्याचे हे असे फांग फेडले तुम्ही? बंडाबाई, अहो काय वाकडं केलं होतं आम्ही तुमचं, की त्याचा हा असा सूड उगवलात? ते काही नाही, आता हे अतिच होत चाललंय. आत्ताच्या आत्ता या घरात तुम्ही निघून जायचं. निघा. आई प्लीज, माझ्या मम्माला माहेरी बी कुणीच विचारत नाही हो. प्लीज तिला आउट हाऊस करू नका. आपल्याशिवाय कुणीच नाहीये माझ्या मम्माचं. हवं तर मी रिस्पॉन्सिबल घेते मम्माचं. परत ती अशी अजिबात वागणार नाही, आय प्रॉमिस. हवं तर ती रूम मध्ये चिटिंग करेल, पण आई प्लीज तिला आउट हाऊस करू नका ना प्लीज. मामा, यू वॉट लुकिंग? पाया पड आईंच्या आणि माफी माग त्यांची. आणि काय रे हुप्प्या, तू कशाला समद्यांवरती रुबाब झाडतोस? घरला सावत्र आई समोर आवाज काढायची हिम्मत होती का तुझी? आ? ती बदडून काढती ना तुला? आणि तू दिनेश, तू तर आईंच्या सबुता खातर थांबलायस नव? माई म्हणतोस नव त्यांना? मग त्यांच्या खातर कुस्ती शिकून त्यांचे उपकार फेडायची जाण नाही तुझ्यात. कुस्तीसाठी जीवाचं रान केलं मी आणि माझ्या वस्तादांनी.
काय काय अडचणी आल्या नाहीत म्हणून सांगू. समद्यांशी झगडलो, आता बी झगडतोय. पण तुम्हाला समजा आयतं मिळतंय ना म्हणून त्याची किंमत नाही. स्वतः तर काय करायची धमक नाही, वर मात चालवलाय तुम्ही. पैलवान जरा शांत हो. वस्तात कशी शांत होऊ मी? सांगा ना, तुम्हीच सांगा. इथं कोण निवांत बसलंय समजा चांगलं चाललंय म्हणून? प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी आहेत, दुःख आहे, त्रास आहे. समद्यांना सोबत घेऊन आपण त्यांचा त्रास दूर करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करतोय. पण नाही, ह्यांना त्याचं मोलच नाहीये. मदत करणाऱ्यांबद्दल मनात आदरच नाही यांच्या. ह्यांना काय समजणार आहे कुस्तीची जाणीव? मातीचं इमान समजणारच नाही यांना. एकमेकांची उनी दुनी काढण्यात दिवस जातो यांचा. पण आपण किती पाण्यात आहे हे समजून घ्यायची लायकीच नाही यांची. हे काय सुधारणार आहे डोंबल? काय नाही होऊ शकत यांचं वास्ता. आपण गंडलो, पार चुकीची पोरं निवडली आपण. ह्यांना स्वतःच खरं वाटतंय. त्या हुप्प्याला खायचं असतंय, माधुरीला नटायचं असतंय. आणि दिन्याचं म्हणणं कोणाला समजलं तर नशीब. कुस्तीशीच काय, कंच्या बी बऱ्या कामाशी देणं घेणंच नाही यांचं. आपल्या कुस्तीसाठी आपण किती झगडलो, तशी गरज यांना पडू नये म्हणून यांच्यासाठी धडपडतो. ह्यांच्यात कुस्तीची चुणूक आहे म्हणून ह्यांना मदत करतोय आपण. पण ह्यांना वाटतंय की आपल्यालाच हौस आहे म्हणून आपण ह्यांच्या उरावर बसतोय. वस्तादांच्या प्रयत्नांची किंमत जिकडं पठ्ठ्यांनाच समजत नसत, तिकडं कशी होणार आहे कुस्ती? चला निघूया आपण परत. वाटेत 4 घास खाऊया आणि देऊया यांना परत पाठवू. वस्तात आपण आपली कुस्ती बघूया. ह्यांना बसू दे एकमेकांच्या उरावरती. मी लावते जोर आणि देते गाडीला धक्का. माफ करा वस्ताद, मी येतो मदत करायला. अयुप्या चल. आता उगाच मदतीचा पुळका न गाय. मी एकटी खमकी आहे अख्खी गाडी ढकलायला. तुम्ही आता जागचा हल्लात तर याद राखा, आता बसताय की इकडं सोडून जाऊ? अहो, काय करताय? ललिताबाई, माय व्हेरी व्हेरी मिस्टेक. पण आता ना मी तुमचं सगळं बोलणं केअरफुली लिसन करून ऐकत. मला आउट हाऊस करू नका ललिताबाई. हे बघा बंडाबाई, मी तुम्हाला शेवटची संधी देते. परत जर असं काही केलं, माझ्या घरच्यांना त्रास दिलात ना, तर मी तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवीन. लक्षात ठेवा. हा. वाचलो. एवढं बिग बोलली मला त्यांच्या समोर.
पाया पडायला लावलीस? ते केलं नसतं ना मम्मा तर आता उठाऊस असतीस. आणि तुझ्या सोबत मी बी. हॅलो, आज एवढा शुकशुकाट, कुठे आहेत सगळे? येस, एव्हरीबडी गॉन आउटसाइड. पिकनिकला गेलेत ना? पिकनिक? येस, कुस्तीचा कंटाळा आला ना म्हणून आज पिकनिकला गेलेत. एक मिनिट, कंटाळा आलाय म्हणून मी इथे एवढे प्लॅन्स करतेय, पैसा लावतीये, इन्व्हेस्टर सोबत मीटिंग करतेय आणि हे सगळे कंटाळा आलाय म्हणून पिकनिकला गेलेत. या अशा बेजबाबदार पद्धतीने कशी उभी राहणार आहे अकॅडमी? दॅट इज अ क्वेश्चन ना मिस लेखा. आता व्हॉट टेलिंग आम्ही? तुम्हीच बघा ऍडवाइस करून, तुमचं तरी ऐकतील. काय करायचंय माहितीये ना? लाजू नकोस, बस की मोठी ढाकळी. मी आहे की तुला सांभाळायला. कुठे चिरकुट अकॅडमीत कुस्ती शिकायलीस? माझ्यासोबत चल, तुला एकापेक्षा एक डाव शिकवतो का नाही.